हाय, दिस इज ओम, इंटेरियर डिझायनर. ॲक्च्युली काही महिन्यापूर्वी मला माझ्याच मित्रांनी कॉल केला होता की अरे मला बाल्कनी डिझाईन करायची आहे, सो आणि बेसिक बजेट आहे, सो त्याप्रमाणे तुझ्याकडे काही आयडियाज असतील तर तू सांग आणि मग त्या पद्धतीने आपण प्लॅन आउट करूया वगैरे. आणि हे सगळं करत असताना बॅक ऑफ द माइंड माझ्या हे चालू होतं की बजेट म्हणजे नक्की किती बजेट आहे. सो वेदर इट इज 2 lakhs, 3 lakhs, 4 lakhs की 5 लाख काय. सो त्याची बाल्कनी बऱ्यापैकी मोठी होती, साधारण 110 स्क्वेअर फीट वगैरे. सो त्याच्यामध्ये त्याचे एक्सपेक्टेशन्स जे होते की त्या एक्सपेक्टेशन्सच्या नुसार डिझाईन करायचं म्हणलं तर बजेट हे खूप जास्त वर गेलं असतं. तर असेच काही आयडियाज डेव्हलप केले आहेत आम्ही की ज्यामध्ये बजेट अगदीच कमी असेल आणि तो इफेक्ट आणि तो ॲम्बियन्स त्या क्वालिटीचा येईल. सो मला असं वाटतं एकदा ते सगळं क्विक बघून घेऊयात. इकडे सेंटर टेबल केला आहे. सो सेंटर टेबल करत असताना जुन्या सेंटर टेबललाच आपण नवीन लुक दिला आहे. तर त्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा जुन्या सेंटर टेबलला पॉलिश करून तो नवीन लुक बनतो, पण तसं नाही केलेलं आहे. त्याच्यावर पेंट केलेलं आहे. पेंटमध्ये पण बरेच टेक्स्चर्स ॲड केलेले आहेत. सो कलर्स चेंज केले आहेत. यावेळेस मी प्रोजेक्टमध्ये असं काहीतरी केलं आहे की थोडेसे कलरफुल ऑप्शन्स ॲड केलेले आहेत. सो पॅटर्न्स वेगवेगळे बदलले आहेत सेंटर टेबलला. मटेरियल्स वेगवेगळे ॲड केले आहेत, जसं की रॅटन नेट असेल, लिपिंग पट्टी असेल, अँड जस्ट पेंट करून ग्लास फिक्स केली आहे. सो सिंपल गोष्टी बनवल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट अशी की ते करत असताना लाईम वॉश ह्या इफेक्टची वॉल करायची होती. सो ती लाईम वॉशचं जर बजेट काढलं तर ती लाईम वॉशचं बजेट खूप जास्त जातं. तर त्याला ब्रेकडाऊन करून आपण नॉर्मल पेंटमध्येच तो इफेक्ट अचीव केलेला आहे. सो तो पण मी स्वतःच्या हातानेच पेंट केला. त्यानंतर सोफ्यासाठी कम्फर्ट जास्त मिळवण्यासाठी बॅक साईडला तुम्ही बघू शकता तर बॅक साईडला कुशनिंग केलेलं आहे. आणि हा जर सोफा बघितला ओव्हरऑल तुम्ही फोटोजमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला कळेल की हा आपला टिपिकल जुना सोफा जसा असतो ना तसा सोफा होता. सो त्याला पूर्ण चेंज केलेला आहे लुक वगैरे. आणि लेदर ॲड केलेलं आहे. पेंट टेक्स्चरचा थोडासा वेगळा यूज केलेला आहे. आणि नॉर्मली कन्सेप्ट थोडीशी वेगळी असते की सोफ्याच्या बॅकला पायपिंग फिरवतात किंवा बऱ्याच काही अशा गोष्टी असतात. तर मी अशी कन्सेप्ट काढली की मी ॲमेझॉनवरनं नॉब्स ऑर्डर करून ते नॉब्सचा पॅटर्न इकडे लावलेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. सेकंडली मग आम्ही काही फॅब्रिक सिलेक्ट करायचे होते. तर मग आम्ही ऑफकोर्स IKEAमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे फॅब्रिक्स मिळतात. सो थ्रो जर बघू शकता तुम्ही, हा थ्रो IKEAमधनं घेतलेला आहे. ह्याचं टेक्स्चर पण खूप चांगलं आहे. तर हे टेक्स्चर आणि हे सगळं कलर कॉम्बिनेशन आमच्या पूर्ण थीमला सेट होत होतं. नर्सरीमधनं, लोकल नर्सरीमधून आम्ही खूप चांगले क्वालिटीचे प्लांट्स उचलले. त्यानंतर एक हँगिंग लॅम्प आम्ही मुंबईमधनं उचलला, जो की अराऊंड ऑनलाईन तुम्ही घ्यायला गेला तर 11-12 हजारला असतो. बट लोकल मार्केटमध्ये तो तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईजला मिळतो, विच इज अराऊंड 3000मध्ये. सो वॉलपेपर पण आम्ही ऑर्डर केला होता. कागज रेखा म्हणून एक वेल नोन ब्रँड आहे, तर त्यांच्याकडनं वॉलपेपर ऑर्डर केला होता. वॉलपेपर पण कस्टमाइज केलेला आहे. इकडे आपण कॉर्नर प्रोफाईल लाईट पण ॲड केली आहे, जेणेकरून ओव्हरऑल एरिया कवर होतो लाईटनी. आणि नंतर कर्टन्स पण आपण चांगल्या प्रकारचे इन्स्टॉल केलेले आहेत, ज्याच्याने वेदरप्रूफ आहेत. ऑल टाईम्स ते चालतात. सो ते वॉश पण करू शकतात. PVC आहे. पिलोज पण आपण थोडेसे कलरफुल ॲड केलेले आहेत की जेणेकरून तो कलर चांगला उठून दिसेल आणि खूप चांगला इफेक्ट, थोडासा कोझी, थोडासा नॅचरल लाईट्सचा इफेक्ट त्याच्यावर पडल्यावर खूप जास्त प्लेझंट वाटेल असा ॲम्बियन्स. ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून आमचं अराऊंड सगळं गणित जमलं आणि ही साईट मला खूप आवडली आहे. म्हणजे मीच बनवलेले आहेत. इकडे पर्सनल लेवलला पर्सनल टच ॲड केलेला आहे. सो तो तुम्हाला क्लायंटकडनं रिव्ह्यूमध्ये कळेल. बट अशा प्रकारे हे सगळं ओव्हरऑल कंप्लीट केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि तुमचे रिव्ह्यू जास्त इम्पॉर्टंट राहतील माझ्यासाठी. थँक्यू.